ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा स्वागत। सुरुवातीला गावाकडच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान स्वरूपात आढावा घेऊयात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज मेळघाटच्या दौऱ्यावर आहेत। धारणी नगर पंचायतमधील नगराध्यक्ष पदाचे उमेदवार सुनील चौथमल आणि भाजपच्या सर्व उमेदवारांच्या प्रचार सभेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संबोधित करतील। यावेळी खासदार अनिल बोंडे, नवनीत राणा सुद्धा हजर राहतील। अकोल्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नगर परिषद निवडणूक प्रचार सभा होणार आहे। अकोल्यामधील हिवरखेड इथे सभा आयोजित करण्यात आली। तेल्हारा, हिवरखेड आणि अकोट या 3 नगर परिषद निवडणुकांच्या प्रचारासाठी फडणवीस यांचा हा दौरा होतो। नगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रचाराच्या मैदानात उतरले। एकनाथ शिंदे हे आज भंडारा दौऱ्यावर असून शिंदे आज आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी आणि नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार अश्विनी भोंडेकर यांचा प्रचार करण्यासाठी सभा घेतील। त्यानंतर पवनी इथे दुसरी त्यांची जाहीर सभा होणार आहे। एकनाथ शिंदे आज छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर आहेत। शिंदेंची खुलताबाद इथे जाहीर प्रचार सभा होणार आहे। मंत्री संजय शिरसाट सुद्धा हजर राहतील। विखे विरुद्ध कोल्हे यांच्यातील सुप्त संघर्ष देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये उघड झाला। समोरच्या उमेदवाराला किती पाठीशी घालायचं हे पालकमंत्र्यांनी ठरवावं असा सूचक टोला स्नेहलता कोल्हे यांनी लगावला। त्यावर प्रतिक्रिया देत असताना विखे पाटील म्हणाले की मला आका म्हणा याचं मला काही वाटत नाही, मात्र आकाच्या मनात आलं तर काय करू शकतो हे देखील आपण दाखवून देऊ, तेव्हा वक्तव्य करताना संयम ठेवावा असं प्रत्युत्तर भर सभेमध्ये विखे पाटलांनी कोल्हेंना दिलं। भाजप महिला मोर्चा महाराष्ट्र प्रदेश निवडणूक संचलन समितीच्या कोकण विभाग प्रमुखपदी रत्नागिरीमधील भाजप नेत्या शिल्पा मराठे यांची निवड करण्यात आली आहे। निवडीबद्दल शिल्पा मराठे यांनी मुख्यमंत्री फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चित्रा वाघ यांचे आभार मानलेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण आणि कणकवलीमध्ये भाजप उमेदवारांचा प्रचार करण्यासाठी सकाळी 11 वाजता ते आपल्या दौऱ्याला सुरुवात करतील। शिर्डीच्या कोपरगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये माहितीमधील 2 पक्ष एकमेकांसमोर उभे ठाकलेले आहेत। आशुतोष काळे यांनी राष्ट्रवादीचं पॅनल तर विवेक कोल्हे यांनी भाजपचं पॅनल मैदानामध्ये उतरवलं। कोल्हे यांच्या पॅनलचा प्रचार शुभारंभ करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते। नागपूरमध्ये नरेंद्र पिंपळे आणि अमित राय यांच्या भाजप पक्षप्रवेश रद्द करण्यात आलेला असून त्यांना निष्कासित केल्याचे घोषित करण्यात आलेले आहे। भाजपचे सावनेर येथील आमदार डॉक्टर आशिष देशमुख यांनी याबद्दल नाराजी व्यक्त केल्यावर प्रवेश रद्दची घोषणा करण्यात आली। डोंगराळीमधील आरोपीला फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही असं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिलं। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं एकनाथ शिंदेंचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला। यावेळी शिंदेंनी स्वतःच गाडी थांबवत आंदोलकांना आश्वस्त केलं। धुळ्याच्या पिंपळनेरमध्ये एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीमध्ये प्रचार सभा पार पडली। यावेळी शिंदे पिंपळनेरमध्ये दाखल होताच त्यांचं जंगी स्वागत करण्यात आलं। जनता सुप्रीम आहे, पालकमंत्री सुप्रीम नाही असा टोला महादेव जानकर यांनी मंत्री जयकुमार गोरे यांना लगावला। कुठलाही नेता असू द्या, संयमानं चालावं, डोक्यावर बर्फ आणि तोंडात साखर असावी लागते असा सल्लाही त्यांनी गोरेंना दिला। अहिल्यानगर जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी चंद्रशेखर घुले पाटील यांची बिनविरोध निवड झाली। माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील हे अजित पवार यांचे खंदे समर्थक आहेत। आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर बँकेचं अध्यक्षपद रिक्त झालेलं होतं। अहिल्यानगर शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख किरण काळे यांना आमदार संग्राम जगताप यांनी 51 कोटी रुपयांची अब्रू नुकसानीची नोटीस पाठवली। यावर आपण केलेल्या वक्तव्यावर आजही ठाम असल्याचं किरण काळे म्हणाले। जगताप यांना नोटीस पाठवण्यासाठीही निष्कलंक वकील मिळालेला नाही। ज्या वकिलामार्फत नोटीस पाठवली तो वकील स्वतःच गुन्हेगार असल्याची टीका किरण काळे यांनी केली। डबल इंजिन सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा विकास होईल म्हणून 51% मतं भाजप महायुतीला मिळाली असं महसूल मंत्री बावनकुळे यांनी म्हटलंय। धर्माच्या नावावर मतं मिळणार नाहीत, विकसित मुंबईला मतं मिळतील असंही बावनकुळे यांनी म्हटलंय। परळीमधील कार्यक्रमातून धनंजय मुंडे यांच्याकडून नाव न घेता आरोपी वाल्मिक कराड याची उणीव भासत असल्याची भावना व्यक्त केली गेली। आज एका व्यक्तीची व्यासपीठावरती कमतरता भासते असं विधान धनंजय मुंडे यांनी केलं। गेल्या 1 वर्षात परळीला ज्यांनी बदनाम केलं त्यांना उत्तर देण्यासाठी ही निवडणूक आहे। तसंच मागील वर्षी अनेक सहकाऱ्यांचे अश्रू मी पाहिलेत, अनेक सहकारी माझ्या गळ्याला पडून रडले असं धनंजय मुंडे म्हणालेत। बीडमध्ये आयोजित मेळाव्यात ते बोलत होते।
खून खंडणी असे चुकीचे काम बंद झाल्यामुळे लोकप्रतिनिधींना याची उणीव भासते असं वक्तव्य संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केलं. धनंजय मुंडे यांनी केलेल्या वक्तव्यावर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. मग गव्हासोबत किडेही रगडले जातात असं पंकजा मुंडेंनी विरोधकांना उद्देशून म्हटलंय. बीडच्या परळीमध्ये आयोजित प्रचार सभेत त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे यांनी बीडच्या बदनामीवर हे विधान केलंय. परळीची जनता इतिहास घडवल्याशिवाय शांत बसणार नाही. पंकजा मुंडेंनी सभेमध्ये विश्वास व्यक्त केला. धनंजय मुंडे पालकमंत्री झाले तेव्हा पाणी पुरवठ्याची योजना त्यांनी राबवली याचा उल्लेख सुद्धा केला. धनंजय मुंडेंनी पापी वृत्तीतून राजकारण उभं केलं. धनंजय मुंडेंना जेलमध्ये टाका असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय. देशमुख हत्या प्रकरणामधील एक जरी आरोपी सुटला तरी फडणवीस अजित पवार यांना वाईट दुष्परिणाम भोगावे लागतील असा इशारा सुद्धा दिला. वाल्मिक कराडबद्दल कोणतीही भावना असणाऱ्या माणसाला माणूस म्हणताच येणार नाही असं धनंजय मुंडेंवरून अंजली दमानिया यांनी म्हटलंय. अशा व्यक्तीबद्दल मुंडेंना आपलेपणा वाटत असेल तर असा माणूस हा माणूस म्हणण्याच्या योग्यतेचा नाही असं विधान सुद्धा केलंय. धाराशिवमध्ये महाविकास आघाडीमध्ये जुंपले. शरद पवार गटाची कोणाला तरी जिंकवण्यासाठी जुन्या मालकाच्या इशाऱ्यावर कुरघोडी सुरू असल्याची टीका खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केली. तर जागा वाटपात आम्हाला कमी जागा दिल्या असं म्हणत शरद पवार गटाच्या डॉक्टर प्रतापसिंग पाटील यांनी आरोप फेटाळलेले आहेत. ठाकरे गटाचे सचिव विनायक राऊत यांनी आदिवासींवर वादग्रस्त वक्तव्य केले. आदिवासींना 10-5 हजारांची अपेक्षा असते. 100 रुपये दिले आणि त्यांना एक बाटली दिली तरी बस असते. त्यात ते समाधान मानतात असं त्यांनी विधान केलंय. अशा प्रकारे लोकांना मिंध बनवायचा धंदा ठाकरे गट कधीही करत नाही असंही ते म्हणाले. आमची लढाई ही विकासाची आहे. त्यामुळे येणाऱ्या नगरपालिका निवडणुकीमध्ये जिल्ह्यातील नगराध्यक्ष भाजपचे होणार असा दावा भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी केला. विकासाच्या माध्यमातून पुढे जात आहोत तर आमचे सर्व उमेदवार उच्च शिक्षित आहेत. त्यामुळे येथील जनता आमच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असा विश्वासही व्यक्त केला. वर्ध्याच्या गिरड खुर्सापार मार्गाने जाणाऱ्या येणाऱ्यांना सध्या वाघाच्या कुटुंबाचं दररोज दर्शन होतंय. रात्रीची मस्ती करतानाचा वाघांचा नवा व्हिडिओ समोर आला. एका वेळेस 3 ते 4 वाघांचे नित्यानं दर्शन होत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. वर्ध्यात गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ घालणाऱ्यांवर रामनगर पोलिसात गुन्हा दाखल झालाय. कार्यक्रमादरम्यान खुर्च्यांची तोडफोड, डोमचे पडदे फाटल्यामुळे 1,25,000 रुपयांचं नुकसान झालंय. तर 70 खुर्च्यांची तोडफोड झाल्याचं तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलं. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये रब्बी हंगामामध्ये शुक्रवारपर्यंत ज्वारीची 59,554 हेक्टरवर पेरणी झाली आहे. एकूण रब्बीची परभणी जिल्ह्यामध्ये 1,64,250 हेक्टरवर तर तिकडे हिंगोलीमध्ये 82,322 हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली. परभणी जिल्ह्यामध्ये 2025 मधील जून ते सप्टेंबर या कालावधीतील अतिवृष्टी, पूर यामुळे शेती पिकांच्या नुकसानीनंतर रब्बी पेरणीसाठी बियाणे, खते खरेदीसाठी मंजूर 495 कोटी 11 लाख रुपये पैकी 285 कोटी 79 लाख रुपये हे 4,139 शेतकऱ्यांना वाटप करण्यात आलेले आहेत. तसंच अतिवृष्टी आणि रब्बी हंगाम पेरणीसाठी मिळून एकूण मंजूर 918 कोटी 73 लाख रुपये पैकी 553 कोटी 18,50,000 रुपये अनुदानाचे वाटप झालेले आहे. कोल्हापूर विमानतळा शेजारील गावचा रस्ता बंद केल्यामुळे ग्रामस्थांनी आंदोलन केलं. तामगावचा रस्ता विमानतळ विस्तारीकरणासाठी भिंत घालून बंद करण्यात आलाय. गेल्या आठवड्याभरापूर्वी बंद केलेल्या या रस्त्यामुळे ग्रामस्थांचे मोठे हाल होत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी आक्रमक होत विमानतळाबाहेर आंदोलन केलेलं आहे. पर्यायी रस्ता देऊन यावर तोडगा काढावा, अन्यथा भिंत पाडू असा इशारा सुद्धा दिलाय. सिंधुदुर्गात सायंकाळच्या सुमारास पुन्हा अवकाळी पावसानं हजेरी लावलेली आहे. वेंगुर्ल्यात अवकाळी पावसाच्या सरी कोसळल्या तर काही ठिकाणी तुरळक पाऊस झालेला आहे. महिन्याभरातच अवकाळी पाऊस झाल्यामुळे आंबा, मोहर खराब होऊन येणाऱ्या पिकावर याचा परिणाम होऊ शकतो अशी भीती वर्तवली जाते. महाविकास आघाडीकडून वर्ध्याच्या आष्टी तहसीलदारांना निवेदन दिलंय. आष्टी तालुक्यामधील संत्रा आणि मोसंबीची फळगळ झाल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. शासनाकडून या बागांना निधी मिळत नसल्यामुळे फळबाग शेतकऱ्यांना न्याय देण्याची मागणी मवियाकडून करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यामध्ये परभणी शहरामधील रायगड कॉर्नर आणि परिसरामध्ये मोठी वाहतूक कोंडी होतीये. प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना करण्याची मागणी नागरिक करतात. मुख्य रस्ता आणि आठवडी बाजारपेठ असल्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय. रत्नागिरीमधील चिपळूण खिरडी MIDC मधील 3M पेपर मिल कंपनीला भीषण आग लागली.
अचानक लागलेल्या आगीनं रौद्ररूप धारण केलं. तातडीने कर्मचाऱ्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलेलं आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात कागदाचा साठा असल्यामुळे आग आणखी भडकली. एका अपत्यावर थांबू नका, किमान 2 पाहिजेत. आपली लोकसंख्या नियंत्रणात येऊन इतरांची झपाट्याने वाढतेय, असं वक्तव्य रत्नागिरीच्या नाणेजमधील दक्षिण पीठ रामानंदाचार्य नरेंद्र महाराज यांनी केलं. स्मृतीचा होणारा नवरदेव पलाश मुच्छल सांगलीमधून मुंबईच्या दिशेने रवाना झाला. त्याचे संपूर्ण कुटुंबीय सुद्धा सांगलीमधून रवाना झालेले आहेत. तर 3 दिवसांपासून सांगलीमध्ये असलेली भारतीय महिला क्रिकेट टीम सुद्धा मुंबईकडे रवाना झाली. क्रिकेटपटू स्मृती मानधनाच्या वडिलांवर सांगलीमधील रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. स्मृतीसह तिची आई सुद्धा रुग्णालयामध्ये उपस्थित आहे. स्मृतीसोबतच अन्य काही महिला खेळाडू सुद्धा रुग्णालयामध्ये आहेत. ग्रामीण भागात थंडीची चाहूल लागताच शिंगाडा बाजारामध्ये दाखल झालेत. शिंगाड्याचे पीठ थंडीमध्ये पौष्टिक असल्यामुळे ग्रामीण भागात याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो. बुलढाण्याच्या खामगावमध्ये चर्मकार काशीनाथ बामले यांनी महागाईमुळे दुकानाबाहेर लावलेल्या बॅनरनं सगळ्यांचं लक्ष वेधलंय. चप्पल बूटसाठी 5 रुपयात कोणतेही काम होणार नाही, असं त्यानं बॅनरवर लिहिलंय. चप्पल बूट शिवून दिल्यानंतर ग्राहक केवळ 5 रुपये हातात टेकवत असल्यामुळे व्यावसायिकांवर असे बॅनर लावण्याची वेळ आली आहे. जेजुरीच्या खंडोबा गडावर सध्या चंपाषष्ठी अर्थात षडरात्र उत्सव सुरू आहे. या निमित्तानं मंदिरामध्ये वेगवेगळ्या धार्मिक विधींचं आयोजन करण्यात आलेलं आहे. गडावर हजारो भाविकांच्या उपस्थितीमध्ये श्री मल्हारी सहस्त्र नामयज्ञ पार पडलेला आहे. वर्धा शहरामधील मास्टर कॉलनी परिसरामधील बुद्ध विहारमधून 5 किलो वजनाची भगवान गौतम बुद्धांची मूर्ती चोरट्यानं चोरून नेली. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांच्या गुन्हे शोध पथकानं चोरट्याला जेरबंद केलं. अमरावतीच्या अतुलपुरी हत्याकांड प्रकरणामधील आरोपीला चेंबूर इथून अटक करण्यात आली. अक्षय शिंपी असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून आरोपी अक्षय हा 3 महिन्यांपासून फरार होता. आरोपी विरोधात बडनेरा पोलिसांमध्ये विविध गुन्हे दाखल करण्यात आले. कोल्हापुरातील करवीर तालुक्यामधील बालिंगा येथे अवैध गर्भलिंग निदान सेंटरवर छापा टाकण्यात आला. कोल्हापूर पोलीस आणि जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागानं ही संयुक्त कारवाई केली. यावेळी छाप्यामध्ये गर्भलिंग निदान संदर्भातील मशीन आणि औषध गोळ्या जप्त केल्याची प्राथमिक माहिती मिळते. परभणीच्या ताडकळस गावामध्ये निष्काळजीपणामुळे 2 व्यक्तींचा जागीच मृत्यू झालाय. ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यामुळे ट्रॅक्टर थेट एका खांबाला धडकला. ही धडक इतकी जोरदार होती की या खांबाखाली उभ्या असलेल्या 2 जणांच्या डोक्यात हा खांब कोसळला. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाला. अमरावतीच्या अतुलपुरी हत्या प्रकरणामधील आरोपीला मुंबईच्या चेंबूर इथून अटक करण्यात आली. अक्षय प्रदीप शिंपी असं अटकेतील आरोपीचं नाव आहे. बारीपुरा मार्गावर घडलेल्या अतुलपुरी हत्या प्रकरणामध्ये अक्षय हा आरोपी असून त्याच्यावर बडनेरा पोलिसात विविध गुन्हे दाखल आहेत.